फडणवीस हेही म्हणले की एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट जो आहे त्यांनी तो फेटाळला लास्ट लोकसभा मध्ये. बरोबरच त्यांनी हे पण सांगितलं की अजित पवार जे होते ह्यांना बरोबर आणणं हे आम्ही पटवून दिलं आमच्या मतदारांच्या लीडर्सला, त्यांना ते आवडलं नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार ह्यांना जे मतदान झालेलं आहे असं ते म्हणतात, ते भारतीय जनता पक्षाचं मतदान आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 1% मतदान नाही, शिवसेनेचं तर नाहीच नाही. अजित पवार यांच्याकडे जर मतदान असतं स्वतःचं तर बारामतीत त्यांच्या पत्नी हारल्या नसत्या. तुम्ही जर आधीचे आकडे बघाल बारामतीतल्या मतदानाचे, भारतीय जनता पक्षाला झालेलं मतदान, तेवढंच मतदान सुनेत्रा पवारांना पडलं साधारण. म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना झालेलं मतदान जे आहे भारतीय जनता पक्षाचं मतदान आहे, स्वतःचं मतदान नाही. हे टोटल फेल आहेत. अजित पवारांची गरज संपली म्हणून देवेंद्र फडणवीसांनी कबुली दिली की अजित पवारांनाच मतदान आम्हाला मिळालं नाही म्हणून. बघा, भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात तुम्ही काही सांगू शकत नाही. भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे वापरा आणि फेका. मग राजकारण असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, वापरा आणि फेका. आता जर 2024 नंतर आपल्याला दिसेल एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी, एक तर आम्ही त्यांचा पराभवच करणार आहोत सगळ्यांचा, पण एकनाथ शिंदे हे राज्याचे नेते नसतील आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपा कधीच काम करणार नाही 2024 नंतर. अजित पवारांचा ते खेळच संपलेला आहे. एकनाथ शिंदेंना आम्ही नेता का मानायचं असा भारतीय जनता पक्षाच्या कोर कार्यकर्त्यामध्ये आणि नेत्यांमध्ये हा पडलेला प्रश्न आहे आणि तो सत्य आहे. देवेंद्र फडणवीस तोंडावरती किती दाखवत असतील चेहऱ्यावर, पण त्यांच्या मनातली खतखत काय ते आम्हाला माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी जो स्ट्राईक रेट सांगितला होता तो स्ट्राईक रेट नाकारून त्यांचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस एक प्रकारे अमान्य करतात. बघा, स्ट्राईक रेट हा शिंदे कोणत्या जे आहेत तुमचे मुख्यमंत्री, कोणता स्ट्राईक रेट, कुठली मतं आहेत? एक तर त्यांनी मोठ्या प्रमाणात मतं विकत घेतली. ठाण्यासारख्या किंवा कल्याणसारख्या, पालघरसारख्या ठिकाणी यंत्रणेचा वापर केला मोठ्या प्रमाणात, पैशानं मतं विकत घ्यायचं काही प्रमाणात केलं आणि भारतीय जनता पक्षाचं झालेलं मतदान. आता ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं मतदान मोठ्या प्रमाणात आहे, आम्हाला माहिती आहे, आम्ही एकत्र निवडणुका लढलेलो आहोत. त्याच्यामुळे ठाण्यातलं मतदान जे आहे त्याच्यावरती, किंवा कल्याण डोंबिवलीचं मतदान जे आहे त्यांचं चिरंजीवानं झालं, हे भारतीय जनता पक्षाचं मतदान, त्यांचं स्वतःचं काही नाही. हे स्वतः एकदम त्यांचा आकडा कधीच लागू शकत नाही. इलेक्शन कमिशन महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे, दिवाळीनंतर निवडणुका होतील अशी एक चर्चा व्हायला पाहिजे. खरं म्हणजे हरियाणाबरोबर निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, पण आता ते करतायत, ते करू द्या, आम्ही स्वागत करू. MP स्टॅलिन आज दिल्लीत आले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना फंड्सला घेऊन वगैरे भेटणार आहे, तुम्ही पण त्यांची भेट घेणार आहे? नाही, मी कोणालाही भेटणार नाही. भेटलो तरी मी काय सांगणार नाही तुम्हाला. मोदींचे दौरे वाढले पण पावसामुळे त्यांना उद्घाटन करता येत नाही. कालचं मेट्रोचं उद्घाटन होतं पुण्याचं, नाही, त्या मेट्रोचं उद्घाटन आतापर्यंत 5 वेळा झालं आहे असं सुप्रियाताई सुळेंनी मगाशी मी सांगितलेलं आहे की 5 बार एक मेट्रो का उद्घाटन मोदी जी पुन्हा में आकर करते. चुनाव निवडणुकीसाठी काही करू शकतात. ये निवडणूक जुमला है, सर चुनाव जुमला है. मेट्रो का उद्घाटन 5 वेळा करतात. किती वेळा येतात मेट्रोचं उद्घाटन करायला? काय जगात दुसरं कुठे मेट्रो नाही का? पुण्यातच मेट्रो आहे का? काय का भारतीय जनता पक्ष मेट्रोत गाद्या टाकून झोपणार आहे यापुढे?